ते सर्व कामं शासनाने लक्षात घेऊन आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण या पुरस्कारासाठी माझी निवड केली। चंद्रपाल सोनटक्के, महात्मा फुले विकास महामंडळामध्ये ऑगस्ट 1979 रोजी सहाय्यक या पदावर रुजू झालो होतो। महामंडळाच्या ज्या दीनदलितांसाठी ज्या योजना होते त्या योजना 100% उतरवण्यासाठी मी जे काम केलं ते प्रत्येक योजनामध्ये जसं बीज भांडवल योजना आहे, विशेष केंद्रीय सहाय्य योजना आहे, प्रशिक्षण योजना आहे, विशेषतः सफाई कामगारांसाठी जी योजना आहे ते 100% राबविण्याचा मी प्रयत्न केला आणि ते सर्व कामं शासनाने लक्षात घेऊन आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण या पुरस्कारासाठी माझी निवड केली। त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे। या कालावधीमध्ये मी काही संघटनाशी जुळलो आणि व्यक्तिगत जे लोकांची अडीअडचणी होती, जसं शिक्षणाच्या बाबतीत काही लोकांना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याकरता पैसे राहायचे नाही किंवा अडचण भाषाची त्यांना कुठे 10वी नंतर 12वी नंतर काय करावं म्हणून त्यांना गाईड करायचं, त्यांना आर्थिक मदत करायची आणि त्यांच्या एक चांगलं म्हणजे स्टेबल म्हणजे करण्याची मदत माझी। या शिक्षण सर्व नोकरीमध्ये आल्यानंतर मी शिक्षण घेतलेलं आहे। प्लेन ग्रॅज्युएशन नंतर माझी नियुक्ती झाली। त्याच्यानंतर मी MA राज्यशास्त्रामध्ये केला, MA डॉक्टर आंबेडकर थॉटमध्ये केला, MA बुद्धिस्ट स्टडीमध्ये केला आणि DBM केला। PhD साठी तुम्ही म्हटले PhD साठी सुद्धा मी क्वालिफाय झालो। नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शेवटची तारीख निघून गेल्यामुळे मी गडचिरोलीच्या गोंडवाना युनिव्हर्सिटीकडे अप्लाय केला आणि तिथून मी क्वालिफाय झालो। या शिक्षण घेण्याच्या किंवा PhD करण्याच्या मागे एकच कारण होता, माझ्या मनामध्ये का आपला समाज हा शिक्षणापासून वंचित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी दलित वर्गासाठी जे काम केले ते काम आपण शिक्षणाच्या माध्यमातून अवगत करावे आणि सर्व समाजामध्ये जाऊन तळागाळातील लोकांना त्या बाबासाहेबांच्या विचाराबद्दल सांगावं आणि त्यांना आपल्या पायावर कसं उभं होता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला। आंबेडकर थॉट केला, बुद्ध स्टडी केली, नंतर मग बाकीचे कामं जे ते होते 10वी 11वी लोकांच्या मदतीला जात होते, तरी ते लंगडत जात होते, तरी पण ते काम सोडलं नाही त्यांनी आणि आता बी ते आतापर्यंत करूनच राहिले, म्हणून हे आपला समाजभूषण भेटलं त्यांना।